लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की अद्वैत आणि कला रात्रीचं जे पान खायला गेलेले असतात ते डायरेक्ट सकाळीच घरी आलेले असतात. सरोज त्या दोघांना एकत्र बघून रागवते आणि अद्वैतला विचारते की अद्वैत, तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा अद्वैत सांगतो की आम्ही पान खायला गेलो होतो. मग सरोज तर आणखीनच रागवते आणि अद्वैतला म्हणते, काय अद्वैत, तुम्ही दोघेजण पान खायला गेलात? आबांना मात्र आनंद होतो. आबा म्हणतात, अरे अद्वैत, आता मात्र तुझे संसारामध्ये मन रमायला लागलं आहे. अद्वैत, अरे तुला माहीत आहे का, तुझी आजी आणि आम्ही दोघेजण रात्रीचं गुपचूप आईस्क्रीम खायला जायचो आणि मस्तपैकी आम्ही फेरफटका मारायला जायचो. तुला माहिती आहे का, तुझ्या आजीला गुलाबी कलरचं आईस आवडायचं आणि आता तुम्ही जसं आलात ना तसंच आम्हीसुद्धा पहाटे यायचं. आता तुम्हाला असं बघितलं आणि जुने सगळे दिवस माझ्या डोळ्यासमोर आले. परंतु मला तुमच्या दोघांकडे बघून खूप कौतुक वाटलं की खरंच तुम्ही दोघंजण एकत्र पान खायला गेला होतात आणि हीच तर खरी मज्जा असते. गुपचूप घरच्यांपासून न सांगता एन्जॉय करायला जायचं आणि तुम्ही जे केलं आहे ते बरोबरच केलं आहे. आणि जर आता कोणाला पानाचा शौक असला, रात्री अपरात्री कधीही जर पानाची तलप लागली तर हे बघ अद्वैत, पानाची जर तलप आली ना लगेचच पान खाऊन मोकळं व्हायचं. पण एक गोष्ट मात्र मला काही पटलेली नाही. कला म्हणते, कुठले आजोबा? तेव्हा आजोबा म्हणतात की तुम्ही मला पान आणलेलं नाही या गोष्टीचं, ही गोष्ट अजिबात नाही पटली. मग कला हसते. सोहम म्हणतो की वहिनी, मलाही बोलवायचं होतं पान खायला, मीही आलो असतो की. आबा सोहमला म्हणतात, काय रे, तुझं काय काम होतं त्या दोघांमध्ये? तसंही ते दोघे नवरा बायको एन्जॉय करण्यासाठी बाहेर गेले होते ना, आम्हाला पान का नाही आणलं असं विचारावं, मला का नेलं नाही असं का विचारतो? सोहम म्हणतो की हो आबा, मी मज्जा करतोय हो दादाची, पण सिरियसली वहिनी एक गोष्ट सांगू का, एखादी गोष्ट मनात आली आणि ती केली असं दादाने कित्येक वर्षानंतर केलेलं आहे. तो कॉलेजमध्ये असताना असं काहीतरी केलेलं असेल, नाहीतर नेहमी कामाच्या टेन्शनमध्ये असतो आणि कामामध्ये त्याचा संपूर्ण दिवस निघून जातो. त्यामध्ये त्याला काय आवडतं काय नाही आवडत याचासुद्धा तो विचार करत नाही. परंतु आज मात्र त्याला पान खायला आवडतंय, त्यामुळे वहिनी तो तुझ्यामुळे का होईना पान खायला गेला, खरंच थँक्यू. मग अद्वैत ही विचार करायला लागतो की मी खरंच किती दिवसांनी मी स्वतःची एकही विश कंप्लीट केलेली नाही. आबा कला आणि अद्वैतला म्हणतात की पोरांनो, अशीच मजा करत राहा आणि डोळ्यांवरती किती झोप आहे तुमच्या. एक काम करा, तुम्ही थोडंसं जाऊन झोपा, तुम्ही थोडा वेळ झोपा आणि आल्यानंतर आपण नाश्ता करू. मग कला आणि अद्वैत मांडो लावून तेथून निघून जातात. सरोज मात्र या गोष्टींवर काहीच बोलू शकलेली नसते. तर इकडे संगीताच्या घरी तिची एक मैत्रीण आलेली असते आणि काजलसाठी स्थळ घेऊन आलेली असते. सोबतच तिने मुलाचा फोटो देखील आणलेला असतो. संगीताला ती दाखवत असते की बघा, हा एक प्रोफेसर आहे, कोल्हापुरातल्या कॉलेजमध्ये जाऊन तो शिकवतो. मग संगीता दुसरा फोटो बघते आणि विचारते, आणि हा काय करतो? तेव्हा ती सांगते की अहो, हा तर बँकेत जॉब करत आहे, तो बँकेत काम करतो. हो का, खूप छान आहे. दोन्ही पण मुलं. तेवढ्यातच काजल तिथे येते आणि म्हणते की काय हो खरे बाई, काय चाललं आहे तुमचं आणि ही पोरं कोण आहेत? तेव्हा ती बाई म्हणते, अरे वा, बरंच झालं की ही इथे आली, आता हिलाच डायरेक्ट विचारता येईल की तिला या दोन्हीपैकी कोण पसंत आहे ते. काजल म्हणते की काय? संगीता म्हणते की अगं हो, स्थळ दाखवत आहेत बघ, तुला कुठलं आवडतंय बघ आणि सांगा मला. ते सगळं ऐकून काजल शॉक होते आणि म्हणते की काय? हे बघा मावशी, मला लग्न वगैरे काही करायचं नाही आहे. आणि हे काय आहे लग्न? मला करायचं आहे ना, मग मला करायचं की नाही माझ्यावरती सोडा ना सगळ्या गोष्टी. तुम्ही डायरेक्ट मुलाचे फोटो माझ्या आईबाबांना काय दाखवताय? संगीता म्हणते की अगं काजल, असं काय करते? मीच त्यांना सांगितलं की फोटो आणायला आणि मुलं दाखवायला. तुला जर यातला कोणी पसंत असेल तर सांग लवकर. काजल संगीताला म्हणते की आई, आपल्याला तुझं काहीच ऐकायचं नाही. तुला पण किती वेळा सांगितलं गं लग्न करायचं नाही म्हणून.
आपल्याला, तुम्हाला आणि या घराला सोडून कुठेही जायचं नाहीये. आणि आई, आता तर तू लग्नाचा विचारच सोडून दे. आपण काय लग्न करणार नाही असं म्हणून काजल आता रागारागाने तिथून निघून जाते. ती बाई म्हणते, ही असं का बोलत आहे? त्यावर संगीता म्हणते, तुम्ही नका काळजी करू. मी जेव्हा याच वयाचे होते ना, तेव्हा मी सुद्धा असंच म्हटले होते आणि मला हे भेटले. तुम्ही अजिबात काळजी करू नका हा. हळूहळू ती तयार होईल या सगळ्याला. आणि इकडे कला आणि अद्वैत रूममध्ये असतात आणि कला विचार करते की काय मला छळतोयस का? थांबा आता बघतेस मी. आणि त्यावेळी अद्वैत बाथरूममध्ये चाललेला असतो. त्याने कपाटातून कपडे वगैरे घेतलेले असतात आणि बाथरूममध्ये जाण्यासाठी तो निघालेला असतो. आता त्याचं काही कलाकडे लक्ष नसतं. तेवढ्या झपाट्यात कला लगेचच टॉवेल घेऊन लगेचच बाथरूममध्ये शिरते. अद्वैतला धक्का मारून ती बाथरूममध्ये ती शिरलेली असते आणि दरवाजा बंद करून घेतलेला असतो. अद्वैत म्हणतो की काय आहे ही, काय पद्धत आहे का असं आतमधून एखाद्याला धक्का मारून शिरण्याची? तू आतमध्येच कशी काय शिरली? आणि मी जात होतो ना आतमध्ये रेडी व्हायला, मूर्ख कुठली, का गेलीस तू आतमध्ये? तेव्हा कला म्हणत असते, काय बोलतो अरे चांदेकर, मला आतमधून काहीही ऐकायला येत नाही. अद्वैत मोठमोठ्याने म्हणत असतो की तू एक नंबरची मूर्ख आहेस, धक्का मारून का गेलीस? कला म्हणते की चांदेकर, अरे काय बोलतोस तू, मला काही ऐकायलाच येत नाही. कला तोंड धुवत असते. अद्वैत म्हणतो की आता हिला काही ऐकायला येणार नाही. तिला मी बेंबीच्या देठापासून ओरडतोय, परंतु तिला काही ऐकायला येणार नाही. आता तर मला हिच्याच पद्धतीने समजवायला हवं. असं म्हणत अद्वैत आता जोरजोराने बाहेरून दरवाजा वाजवत असतो आणि मग कलाही काही कमी नसते. अद्वैत जसा बाहेरून दरवाजा वाजवत असतो तसं आपली कलाही आतून दरवाजा वाजवत असते. त्याला प्रत्युत्तर देते. कला आतमध्ये हसत असते तर अद्वैत बाहेरून बोलत असतो की कसली नालायक बाई आहे ही, मी बाहेरून दरवाजा वाजवतोय तर ती प्रत्युत्तर देत आतमधून दरवाजा वाजवत आहे. अद्वैत अजून जोरजोराने बाहेरून दरवाजा वाजवायला सुरुवात करतो. कला त्याला म्हणते की हो वाजव वाजव, अजून जरा मस्त वाजव, हा तू वाजव दरवाजा. अद्वैत म्हणतो की नाही नाही, ही आता अशी ऐकणार नाही. आता असा दरवाजा ढकलतो ना की हिची अक्कलच ठिकाण्यावर येईल. त्याचवेळी कला ही विचार करते, कलाचं तोंड वगैरे धुवून झालेलं असतं, तिला आंघोळ वगैरे करायची नसते आणि ती आता स्वतःहून बाहेर येणार असते. आणि होतं असं की अद्वैत आता धक्का मारण्यासाठी 2 पावलं मागे जातात आणि तो खूप जोराचा दरवाजाला धक्का देणार असतो आणि त्याचवेळी कला दरवाजा उघडते आणि अद्वैत आता जेव्हा दरवाजाला धक्का द्यायला जातो तर अद्वैत आता डायरेक्ट बाथरूममध्येच जातो. अद्वैत पुढे जाऊन तोंडावर पडणारच असतो, परंतु कला त्याला सावरते. मग कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, मला कोण मदत करायला येतंय यापेक्षा तुला आधार द्यायला फक्त मीच आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेव हा. एवढं बोलून कला तिथून निघून गेलेली असते तर अद्वैतची मात्र खूप चिडचिड होत असते. इकडे सोहम आणि काजल दोघेही भेटलेले असतात. काजल जरा अस्वस्थ असते, त्यामुळे सोहम तिला विचारतो की काय ओ गुंडेश्वर, काय झालं आहे तुम्हाला आणि अस्वस्थ का आहात? काजल म्हणते की काय करू यार, अस्वस्थ होऊ नको तर काय करू मला सांग. घरी सर्वजण लग्न कर असं म्हणून माझ्या डोक्यावर बसलेत. सतत नुसतं लग्नाचा विषय काढलेला असतो. खरेबाईंना मी बजावून सांगितले की मला लग्न करायचं नाही, तरीसुद्धा खरेबाई एकेकाला घेऊनच येते. यार मला तर त्यांच्यासोबत राहायचं आहे आणि खरेबाई खुशाल माझ्यासाठी मुलं बघते. तर सोहम जरा नर्वस होतो आणि म्हणतो की काय तुझं काय वय आहे का लग्न करायचं, कशाला बघायची मुलं? सोहम मनात म्हणतो की नाही मला आता विचार करायला हवा. सोहम मनात विचार करतो की नाही आता असं डायरेक्ट बोलून तरी काही होणार नाही, मला हिच्याशी वागताना कानामागून घास घेऊनच बोलायला हवं. ॲटलिस्ट मनातल्या भावना तर म्हणून दाखवे. मग काजल सोहमला विचारते की बोल ना सोहम, काहीतरी बोलत होतास ना? सोहम म्हणतो की नाही ग, मी हा विचार करत होतो की कर की लग्न, एवढं काय आहे त्यामध्ये? काजल म्हणते की उगाचच काही तरी भंकस बोलू नको. तेव्हा सोहम म्हणतो की अगं भंकस नाहीये, आयुष्याचं सत्य आहे हे.
अगं तुला सांगतो की लग्नासारखी सुंदर गोष्टच नाही आहे या जगात. मला असं वाटतंय की लगेच लग्न कर आणि सुखी होऊन जा. काजल म्हणते की तू जरा गप्प बस. इथे आपल्याला लग्न करायचं नाहीये आणि तुम्हाला काय वाकडं सांगतोय. तुला काय वाटतं की नाही रे? सोहम म्हणतो की का मला काय वाटायला पाहिजे? काय वाटलं पाहिजे का मला? काजल म्हणते जाऊ दे, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये. तुझ्याशी बोलण्यात काय अर्थ नाहीये. चल मी जाते, मी येते असं म्हणून काजल तिथून निघून जाते. आणि सोहम मात्र हसतच असतो आणि मनामध्ये म्हणत असतो की नाही, हिच्या मनात काय चाललंय ना हे मला आता जाणूनच घ्यायला हवं. आता इकडे कला सकाळी सकाळी किचनमध्ये असते आणि ती स्वयंपाकाची तयारी करत असते. त्यासाठी कारली ती धुवून स्वच्छ पुसून घेत असते. त्याचवेळी नैना तिथे येते आणि नैना कलाला विचारते की की कला काय मदत करायची आहे का? तेव्हा कला म्हणते बरं झालं तू आलीस. अगं मला सकाळपासून खूप दमल्यासारखं वाटत होतं ग. तेवढ्यात तिचं लक्ष कारल्याकडे जातं. कला अगं हे काय आहे सर्व? आज तू कारल्याची भाजी बनवणार आहेस. कला म्हणते की अगं आज कारल्याची भाजी आणि भाकरी करण्याचा बेत आहे. नैना म्हणते की कला अगं काय आहे हे सगळं आणि आता आपण चांदेकर आहोत. जरा स्टायलिश आणि लाईव्हिश बनवत जा. पनीर कर, मशरूम कर आणि हे सर्व काय करते आहेस तू? कारलं किती कडू असतं ते. कला म्हणते की अगं ताई, महिन्यातून हे एकदा तरी खाण्यात असावं आणि पोटासाठी ते चांगलं असतं. आपल्या आईकडे असायचं बघ. नैना म्हणते की काय बोलतेस कला तू? अगं तेव्हाच्या गोष्टी कुठे करते? तेव्हा आपण खरे होतो आणि आता आपण चांदेकर आहोत. समजतंय का? अगं जरा तरी आपल्या लेवलनुसार वाग. नैना म्हणते राहू दे, तसंही तुला काही सांगण्यात अर्थच नाहीये. मी एक काम करते, मी माझं ऑर्डर करून घेते. तू बनव, तुला काय बनवायचं आहे ते. कला म्हणते की अगं ताई तुला नक्की आवडेल. तू एक काम कर बरं, मला छान असं कारलं करून चिरून दे. मी मस्तपैकी भाजी बनवते, तुला नक्की आवडेल. नैना म्हणते की हो का? नाही, अगं मला काहीतरी काम आठवलं. म्हणजे राहुल पण मला बोलवते तिकडे. तू एक काम कर ना, मी तुझ्या मदतीला दुसरं कोणाला तरी पाठवते. तू त्यांच्यासोबत करून घे. आणि आता मला जावं लागेल ना, राहुल बोलवतोय वरती. चल मी जाते हा असं म्हणून नैना काहीतरी रिझन देऊन तिथून पळ काढते. जेव्हा सर्वजण जेवायला बसलेले असतात तेव्हा मग कला सर्वांना भाजी वाढत असते. आबा म्हणतात अरे वा, आज तर माझ्या आवडीची भाजी केली आहे. त्याच वेळेस कला अद्वैतच्या ताटात सुद्धा कारल्याची भाजी वाढते. मग अद्वैत कलाला म्हणतो की खरे हे काय आहे, तू कारल्याची भाजी केली आहेस आज? कला म्हणते की का, सगळ्यात सोपी, सगळा स्वयंपाक काय मी तुला विचारून करते काय? काल तोंडली बटाट्याची भाजी केली होती आणि परवा पनीर भुर्जी होती. यातलं मी तुला विचारून काय केलं होतं, तरीसुद्धा खाऊनच घेतलं ना तू. अद्वैत म्हणतो की नाही, बाकीच्या भाज्या ठीक आहेत, परंतु कारली का आणलीस मग तू? कला म्हणते की कारण घरामध्ये कारली होती म्हणून कारल्याची भाजी केली. विषय संपला. अद्वैत म्हणतो की मी काय प्रश्न विचारतो आहे आणि तू कसली उत्तरं देतेस? हे बघ, मला कारल्याची भाजी आवडत नाही, मी नाही खाणार. आणि काय ग, बाकी सगळ्यांचं काही माहीत असतं आणि हे कसं माहीत नाही? मला कारल्याची भाजी आवडत नाही. तेव्हा कला म्हणते की असं काय करत आहे चांदेकर, म्हणून तर कारल्याची भाजी बनवली. पण अद्वैत म्हणतो की मी तर कधी म्हटलो नाहीये की मला कारल्याची भाजी आवडते म्हणून. कला म्हणते की अरे चांदेकर, लग्न झाल्याच्या पहिल्या दिवसापासून बघते की किती खाण्याच्या बाबतीत कॉन्शियस आहे ते. आणि बाजारात जेव्हा मी कडू कारली बघितली ना, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला तुझीच आठवण आली. असं म्हणत कला हसत असते. बाकीची सर्वजण त्यांचं भांडण ऐकत असतात. तर सरोज मात्र खूप रागवत असते की अशा प्रकारे कला अद्वैतशी बोलत असते म्हणून. कला अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत, कारल्याची भाजी किती हेल्दी असते म्हणून तर मी केली आहे. अद्वैत म्हणतो की झालं तुझं, उगाचच तुझ्या अकलेचे भोपळे फोडू नकोस इथे. कला म्हणते की तुला काय मिरची झोंबली का? अद्वैत म्हणतो राहू दे, तुझ्याशी काही बोलण्यात अर्थ नाहीये. तू आता एक काम कर, माझ्यासाठी दुसरी भाजी बनव. मग आबा अंजूला म्हणतात की अंजू थांब. अद्वैत, तू मला सांग की तू कारल्याची भाजी का खात नाही?
तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा मला नाही आवडत. तेव्हा आबा म्हणतात, अरे तुला आवडत नाही असं नाही आहे, लहानपणी तुला कडू कारल्याची गोष्ट सांगितली होती आणि तेव्हापासून कारलं हे कडूच असतं, औषधंही कडूच असतात, ती घ्यायची नाहीयेत, हे तू तुझ्या मनाने ठरवलं आणि तेव्हापासून तुला कारलंच आवडत नाहीये, परंतु तू आता खाऊन बघ, तुला आवडेल. अद्वैत म्हणतो की अहो आबा पण. तेव्हा आबा म्हणतात, आता पण नाही ना बिन नाही, हे बघ कारलं कडू असतं हे मला माहिती आहे, परंतु बनवण्याची सुद्धा एक कला असते आणि तसंही आपली कला म्हणजे सुगरण, त्यामुळे तिने जर बनवलेलं असेल तर मग मस्तच झालं असणार. अद्वैत तू एकदा खाऊनच बघ, तू परत परत मागशील. त्याचवेळी तिथे नैनाताई येते आणि कला म्हणते की बरं झालं नैनाताई तू आलीस, चल बरं आता तूही जेवायला बस. नैना म्हणते की छी कारल्याची भाजी, नाही नाही मला तर जेवायलाच नको, असं म्हणत उलट्या करत करत नैना आता वरती